महागाई सर्वसामान्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस तसेच रिक्षा टॅक्सी भाडेवाढीचा झटका बसला आहे। एसटीच्या भाडे दरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून 15% वाढ करण्यात आली असून राज्यभरात रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात प्रत्येकी 3 रुपये दरवाढ करण्यात आली आहे। त्यानुसार रिक्षाचे भाडे 26 तर टॅक्सीचे 31 रुपये असेल, तर फेब्रुवारी पासून नवे दर लागू होतील। गतवर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारकडून नागरिकांवर विविध सवलतींची खैरात झाली होती, परंतु नवे सरकार स्थापन होताच नागरिकांना दरवाढीचे चटके बसू लागले आहेत। एसटीच्या तिकीट दरात 14.95% वाढ करण्यात प्राधिकरणाने मान्यता दिली होती। ही दरवाढ मध्यरात्रीपासून लागू झाली आहे, तर रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यामध्ये 1 फेब्रुवारी पासून वाढ केली जाईल। एसटीची भाडेवाढ यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये, तर रिक्षा व टॅक्सीची भाडेवाढ सप्टेंबर 2022 मध्ये करण्यात आली होती। पेट्रोल, डिझेल तसेच सीएनजीच्या दरात झालेली वाढ, ग्राहक निर्देशांक, वाहन कर्जाचा व्याजदर आदी बाबी लक्षात घेऊन दरवाढ करण्यात आली आहे। तर आता बसने प्रवास करणाऱ्यांना भाडेवाढीचा झटका सहन करावा लागणार आहे। मनोर ते पालघर 25 रुपयांवरून 31 रुपये भाडेवाढ करण्यात आली आहे। तसेच महिलांचे तिकीट 15 रुपयांवरून 16 रुपये करण्यात आले आहे। हे दरवाढ केल्यामुळे प्रवासी नाराज असून त्यांच्यामध्ये संतापाची लाट आहे। निवडणूक होईपर्यंत सर्वांना आश्वासनं दिली होती, निवडणूक होताच कार्यकर्त्यांचे काम होताच सर्वसामान्य नागरिकांना झटका देण्याचे काम या सरकारने सुरू केले आहे। दैनंदिन जीवनामध्ये रोज लागणाऱ्या वस्तूंमध्ये ही वाढ झालेली असतानाच आता भाडेवाढ झाल्यामुळे लोकांमधला संताप उफाळून निघू लागला आहे। एकीकडे सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकत आहेत, तर दुसरीकडे एसटीचे भाडेवाढ करत आहेत। म्हणजेच इकडनं द्यायचे आणि तिकडनं घ्यायचे हे सध्या सरकारचे काम सुरू आहे, अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे।